भारत आणि ब्राझील, दोन प्रचंड देश, दोन मोठ्या लोकशाही. पण जेव्हा आपण त्यांच्या लोकसंख्येच्या आकड्यांकडे पाहतो ना, तेव्हा दोन अगदी वेगवेगळ्या कथा समोर येतात. एकीकडे आहे तरुणाईने सळसळणारा देश, तर दुसरीकडे आहे अनुभवाने परिपक्व होत जाणारा समाज. चला मग या आकड्यांच्या गहिरेतेत शिरूया आणि बघूया की हे आकडे या दोन्ही देशांच्या भविष्याबद्दल आपल्याला काय इशारे देतात. ह्या विश्लेषणात आपण 5 महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत. म्हणजे लोक कुठे आणि कसे राहतात, स्त्री पुरुषांचं प्रमाण काय आहे, लोकसंख्येचं वय काय सांगतं, ती किती वेगानं वाढतीये, आणि हो, शेवटी एक इंटरेस्टिंग ऐतिहासिक योगायोग सुद्धा आहे. चला तर मग सुरुवात करूया. आपला पहिला मुद्दा आहे घनता आणि वितरण. आता हे ऐकायला थोडं कोरडं वाटेल, पण खरं सांगायचं तर भारत आणि ब्राझीलच्या लोकांच्या राहणीमानात यापेक्षा मोठा फरक असूच शकत नाही. आणि याचे परिणाम खूप दूरगामी आहेत. फक्त एकदा या आकड्यांवर नजर टाका. भारताकडे जगाची जेमतेम 2.5% जमीन आहे, पण जगाच्या लोकसंख्येपैकी 17.5% लोक इथे राहतात. म्हणजे प्रत्येक चौरस किलोमीटरमध्ये तब्बल 382 लोक. आता याची तुलना ब्राझीलशी करा. भारताच्या दुप्पट जमीन, पण घनता फक्त 23. हा फरक म्हणजे जणू काही मुंबईची गर्दीची लोकल आणि एखादं विस्तीर्ण शांत मैदान. आणि याच घनतेमुळे लोकांच्या जगण्याच्या पद्धतीत जमीन आसमानाचा फरक पडतो. भारतात जिथे शेती आहे, पाणी आहे, उद्योग आहेत, तिथे लोक दाटीवाटीने राहतात. या उलट ब्राझीलमध्ये बहुतेक लोकसंख्या चांगल्या हवामानामुळे आणि संधींमुळे पूर्वेच्या किनारपट्टीवर वसलेली आहे. आणि त्यामुळे ॲमेझॉनसारखा प्रचंड मोठा भाग जवळजवळ रिकामाच आहे. याचा थेट परिणाम तिथल्या लोकांच्या जीवनशैलीवर, पायाभूत सुविधांवर आणि अगदी संस्कृतीवरही होतो. आता वळूया एका अशा मुद्द्याकडे जो दोन्ही समाजांमधला एक खोलवरचा फरक दाखवतो. तो म्हणजे स्त्री आणि पुरुषांचं संतुलन. आणि इथे तर भारत आणि ब्राझील अगदी विरुद्ध टोकांवर उभे आहेत. हा लेख सगळं काही सांगून जातो. भारतात परंपरेनुसार पुरुषांची संख्या जास्त आहे, तर दुसरीकडे ब्राझीलमध्ये महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे. आणि 2001 नंतर तर हे अंतर आणखी वाढलेलं दिसतंय. हे फक्त आकडे नाहीत, यामागे दोन्ही देशांच्या सामाजिक आणि आरोग्यविषयक कथा दडलेल्या आहेत. सोप्या शब्दांत सांगायचं तर भारतात अनेक दशकांपासून पुरुषांची संख्या जास्त राहिली आहे. अर्थात आता परिस्थिती हळूहळू बदलते आहे. पण ब्राझीलमध्ये मात्र महिलांची संख्या जास्त आहे आणि हा ट्रेंड दिवसेंदिवस अधिकच मजबूत होतोय. ह्या दोन पूर्णपणे वेगळ्या लोकसंख्या शास्त्रीय वास्तविकता आहेत. आता आपण या तुलनेच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. तो म्हणजे वयोगटाचा पिरामिड. कोणत्याही देशाचं भविष्य कसं असेल याचा सगळ्यात मोठा अंदाज तिथल्या लोकसंख्येच्या वयावरून येतो. आणि इथे भारत आणि ब्राझीलची कहाणी नाट्यमयरित्या वेगळी होते. विचार करा, एका बाजूला आहे भारत, जिथे तरुणांची एक प्रचंड मोठी फौज आहे, ऊर्जेचा आणि क्षमतेचा एक न संपणारा स्रोत. आणि दुसऱ्या बाजूला आहे ब्राझील, जिथली लोकसंख्या आता हळूहळू प्रौढ होत आहे आणि वृद्धांची संख्या वाढते आहे. एका बाजूला आहे तरुणाईचा जोश, तर दुसऱ्या बाजूला आहे परिपक्वतेचा अनुभव. अर्थशास्त्राच्या भाषेत यालाच डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणतात. सोप्या भाषेत हा एक प्रकारचा आर्थिक बोनस आहे. म्हणजे जेव्हा तुमच्या देशात काम करणारे, कमावणारे हात जास्त असतात आणि त्यांच्यावर अवलंबून असलेले कमी, तेव्हा अर्थव्यवस्थेला एक मोठी उडी मारायची संधी मिळते. आणि हीच संधी सध्या भारतासमोर उभी आहे. तर मग हे सगळे ट्रेंड या दोन्ही देशांना कुठे घेऊन जात आहेत? भारत आणि ब्राझील कोणत्या दिशेने प्रवास करत आहेत हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्या लोकसंख्या वाढीच्या वेगाकडे पाहावं लागेल. 18 कोटी 20 लाख, हो बरोबर ऐकलं, 18 कोटी 20 लाख ही वाढ आहे भारताच्या लोकसंख्येत फक्त एका दशकात झालेली. हे म्हणजे जणू काही भारताने फक्त 10 वर्षात आपल्या लोकसंख्येत अख्खा ब्राझीलच सामावून घेतला. या वाढीची भव्यता खरंच अविश्वसनीय आहे. तर गोष्ट अशी आहे की भारताच्या लोकसंख्या वाढीचा वेग आता कमी होतोय, पण देशाचं आकारमानच इतकं मोठं आहे की एकूण लोकसंख्या वाढतच राहणार आहे. या उलट ब्राझीलने आपल्या वाढीवर खूप आधीच नियंत्रण मिळवलंय. त्यांची लोकसंख्या येत्या काही दशकांमध्ये स्थिर होण्याची किंवा कदाचित कमी होण्याची शक्यता आहे. पण इतक्या फरकांमध्ये एक गोष्ट मात्र समान आहे, आणि ती म्हणजे एक चांगली बातमी. दोन्ही देशांमध्ये लोकांचं सरासरी आयुष्य वाढतंय. याचा सरळ अर्थ आहे की आरोग्य सेवा सुधारतेय, पोषण चांगलं मिळतंय आणि लोकांचं जीवनमान उंचावतंय.
हा दोन्ही समाजांसाठी एक मोठा विजय आहे. समारोप करण्यापूर्वी एक छोटीशी पण रंजक ऐतिहासिक गोष्ट पाहूया जी या दोन देशांना जोडते. आणि ती म्हणजे आपल्याच लोकांची मोजदाद करण्याची, म्हणजेच जनगणना करण्याची परंपरा. हे खरंच आश्चर्यकारक आहे की भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांनी आपली पहिली जनगणना एकाच वर्षी केली, 1872 मध्ये. आणि त्यातही एक गंमत आहे. भारत प्रत्येक दशकाच्या सुरुवातीला आपल्या लोकांची मोजणी करतो, तर ब्राझील दशकाच्या शेवटी. एका मोठ्या राष्ट्रीय प्रक्रियेच्या सामायिक इतिहासातील ही एक छोटीशी मजेशीर गोष्ट. आणि अशा प्रकारे हे दोन महाकाय देश आज दोन वेगवेगळ्या वाटांवर उभे आहेत. भारत आपल्या अफाट तरुण शक्तीसोबत या संधीचं सोनं करण्याच्या आव्हानाला सामोरं जात आहे, तर ब्राझील आपल्या वाढत्या प्रौढ लोकसंख्येसोबत एका वृद्ध समाजाची काळजी घेण्याच्या जबाबदारीला सामोरं जात आहे. या दोन्ही राष्ट्रांचं भविष्य काय असेल, हाच तो खरा मोठा प्रश्न आहे. अशाच माहितीपूर्ण विश्लेषणांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.